नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण कांद्याच्या पातीपासून मस्त असं झणझणीत पिठलं तयार करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे एक कढई घेतलेली आहे, यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी, जिरं छान तडतडून घेणार आहोत। त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या हा ठेचून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये छान भाजून घेणार आहोत। त्यानंतर 4-5 लाल मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत। तर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। आता ठेचा छान परतला की यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकणार आहोत। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे पिठलं चवीला खूप छान लागते आणि खूप मस्त अशी याची चव येते। तर तुम्ही हे पिठलं नक्की तयार करून बघा। तर इथे बघा, कांद्याची पात स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकलेली आहे। यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा मी घेतलेली आहे, त्यामुळे याला छान असा वेगळा स्वाद येतो। तर हलक्या हाताने असं छान हे परतून घ्यायचं आहे। कांद्याची पात लवकर शिजते, त्यामुळे हिला आपण 5 किंवा 10 मिनिटच परतून घेणार आहोत। तर कांद्याची पात छान परतून झालेली आहे। आता इथे मी अर्धी वाटी बेसन हे पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ते यामध्ये मी टाकणार आहे। अगदी बनवायला सोपं आणि चविष्ट असं हे पिठलं तयार होतं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे मी वाटीमध्ये अगदी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेला आहे। हळद मला थोडी कमी वाटत होती, म्हणून मी वरतून हळद टाकलेली आहे। तर तुम्ही फोडणीमध्ये हळद टाकू शकता। तर आता मस्त आपण छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे। ज्यांना पिठलं आवडतं त्यांनी हे कांद्याच्या पातीचं पिठलं नक्की करून बघा, खूप छान लागतं, अगदी चविष्ट आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर आता पिठलं छान आपण शिजवून घेणार आहोत। तर यावरती झाकण ठेवून आपण पिठलं छान शिजवून घेऊ। तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मस्तपैकी पिठलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, दिसायलाही किती सुंदर दिसत आहे। तर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी पिठलं भात किंवा भाकरीसोबत हे कांद्याच्या पातीचं पिठलं पानात वाढायचं आणि त्यावरती मस्त 1 चमचा साजूक तूप टाकायचं कांदा आणि लिंबू सोबत। तर खूपच छान असं हे पिठलं लागतं। तर तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा आणि कसं झालं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।